सोलकर यांच्याकडून सुद्धा 201 रुपयाची देणगी यजमान संघ त्यांचा अत्यंत अत्यंत आभारी आहे. तसेच माननीय श्री जयेंद्र नामदेव चौलकर यांच्याकडून सुद्धा यजमान संघाला 501 रुपयाची देणगी यजमान संघ त्यांचा अत्यंत अत्यंत आभारी आहे. तसेच सन्माननीय संगवीताई पेडणेकर यांच्या माध्यमातून 2001 रुपयाचं योगदान आले. तर अविनाश पांडुरंग चौले यांच्याकडून 501, दामोदर कानू पालेकर यांच्याकडून 501, राजेंद्र देवराम चौलकर मुंबई यांच्याकडून 1001, महेश पांडुरंग खळे मुंबई यांच्याकडून 2101, तर जयवंत पांडुरंग खळे यांच्याकडून 501, कल्पेश विजय पालेकर यांच्याकडून 1001, हेमकांत मुकुंद खळे यांच्याकडून 501, जयेंद्र बाळकृष्ण चौलकर दर्यावर्तीचे माजी गोलंदाज यांच्याकडून 1001, दीपक जोमार अक्षयकर उपाध्यक्ष मुळगाव कोळवाडा यांच्याकडून 1001, मधुकर गणपत चौलकर यांच्याकडून 501, तर धनंजय पांडुरंग पालेकर यांच्याकडून 5001, गुलाबताई मांडवकर नगरसेविका यांच्याकडून 3001 रुपयाचं, तर कौस्तुभ मनोज पालेकर आडे यांच्याकडून 2001, योगिता कृष्ण पालेकर यांच्या स्मरणार्थ कृष्ण रामचंद्र पालेकर यांच्याकडून 1001, सलीम कालिंजकर यांच्याकडून 501, आद्यश्री अजिंक्येश भाटकर यांच्याकडून 1001, तर सागर जाधव यांच्याकडून 1001, शिवराजभाई चापेकर श्रीवर्धन शहर अध्यक्ष यांच्याकडून एक बंद लिफाफा आलाय. तर अतुलजी चौगुले श्रीवर्धन नगरीचे नगराध्यक्ष यांच्याकडून सुद्धा बंद लिफाफा आपल्याला पाहायला मिळते. या सर्व योगदान ज्यांनी या स्पर्धेसाठी दिले त्यांचं मनापासून आभार मानतो आणि वळूया पुन्हा एकदा सामन्याकडे. तर आपण पहिल्या पूलमधला एलिमिनेटरचा सामना आपल्याला पाहायला मिळतो. चेंडू गेलाय मात्र 7चं बॅकअप चांगलं मिळालं. शबीब थोडासा मिसफिल्डिंग शबीबकडनं पाहायला मिळाली होती आपल्याला, तर 7 याचं बॅकअप चांगलं मिळालं. मग एक धावेवर समाधानी व्हावं लागलं. पुढचा चेंडू पुन्हा एकदा हलक्या हाताने फक्त कव्हर रिझनमध्ये खेळून काढलाय. घोषांकित क्षेत्रामध्ये एक धाव मिळते. घोषांकित क्षेत्रामध्ये एक धाव मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचली ती 2 धावांवर. 3 चेंडू आणि 2 धावा आतापर्यंत आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतात. तमी मुंढरे फ्रॉम वाळवटी संघाचा गोलंदाज खूपच सुंदर गोलंदाजी करतोय. पंचांचं बोट उंचावलंय म्हणजेच झटका क्रमांक 1, जयेश बॅक टू द डगआउट. हुकमी एक आपल्याला पाहायला मिळतो. भावेश स्ट्राईक एंडवर पहिला चेंडू आलेला, मोठा फटका हल्लाय, 7ला चकमक केलंय. चेंडू सीमा पार, धावा मिळतील 4 धावा. दुसरा गडी मिळवलाय तो साकिब.
खेचून काढला तो साकीब जिवरक. आता मात्र गोलंदाजीसाठी आल्या दोन चेंडूवर दोन हुकमी एक्के बाद केले. तोच साकीब जिवरक शेवटपर्यंत नडलाय तो साकीब जिवरक. नाव लक्षात ठेवावं लागेल. 4 चेंडूंचा खेळ बाकी. फलंदाजीसाठी आलाय तो ज्ञानदीप. डावखुरा फलंदाज साकीबच्या चेंडू समोर. आता मात्र पहिली हॅट्रिक पाहायला मिळते साकीब जिवरक. चार धावा मिळ पुन्हा एकदा 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या मदतीने दुसरं षटक संपले. थोडंसं एक धावफलक पुढे नेण्याचं काम धनुने मात्र या चौकाराने या दुहेरी धावाने केले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली 14 धावांवर. 14 ऑन अ बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. सॉरी 4 विकेट्स. दर्शन विरुद्ध आवेश. पहिल्याच फटका आणि आता मात्र पहिल्या चेंडूवर चौकार येऊ शकला असता. मात्र रोमेश ठरलेत वाळवटी संघाचे 10वे खेळाडू. आवेश खेमा धनुच्या समोर. धनु नक्कीच खरोखर सांगायचं झालं शबीब बद्दल तर शबीबने क्षेत्ररक्षण खूप सुंदर लागलं. फक्त आमच्या विनंतीचा मान राखा. चक्रव्यूह रचलं होतं शबीबने, मात्र चक्रव्यूह फोडण्याचं काम ते धनुने केलंय. आवेशच्या समोर पुन्हा एकदा मोठा फटका स्ट्रेट ड्राइव्ह मध्ये आला. आवेशच्या पायाच्या खालून चेंडू जातोय सरळ सीमा पार. धावा मिळतील 4. डीजे चांगल्या एकरण मारणारा फलंदाज धनुने त्याला फटकेबाजी केली होती. तो फलंदाज नॉन स्ट्राईक एंडवर आलाय आणि एकदा मिळते. तिसरं षटक संपलंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 29 धावांवर. चला टीम मीटिंग घ्यायची नाही, आपण खूप वेळ घेत आहात आयोजकांचा. चला नाणेफेकीसाठी यायचं आहे. दर्यावर्दी विरुद्ध
दर्शनसाठी सुवर्ण संधी आहे. 2 चौकार मारले तर हरिश्चंद्र पालेकर यांच्याकडनं 100 रुपयाचं बक्षीस आहे. मात्र घोषांकित क्षेत्रामध्ये धावसंख्या पोहोचली 30 धावांवर. 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 7 दर्जी 4थं षटक. चला दर्यावर्दी ए विरुद्ध शिवगर्जना नाणेफेकीसाठी यायचंय. पुढचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. 7 दर्जी. पुढचा चेंडू मात्र चेंडू टप्पा पडल्यानंतर गर्दीशी वळला आणि धनुला समजलेलं नाहीये. खूप सुंदर गोलंदाजी, अचूक टप्पा 7चा आपल्याला पाहायला मिळाला. तिसरा चेंडू पुन्हा एकदा 7 याचा. चांगला फटका, चांगलं गॅप सिलेक्शन. मात्र तमीमने यशस्वी होऊ दिलं नाही. याच जागेवर मगाशी 7 क्षेत्ररक्षण करत होता, त्यावेळेला तो चौकार आपल्याला पाहायला मिळाला होता. मात्र तमीमने ते जाऊ दिला नाही. तमीम मुंडरे का नाव मोठं केलंय, का नाव अधोरेखित केलंय श्रीवर्धन टेनिस क्रिकेटमध्ये हे दाखवून देतो तमीम आपल्या गोलंदाजीतून, आपल्या फलंदाजीतून आणि आपल्या क्षेत्ररक्षणामधून सुद्धा. क्षेत्ररक्षकांसाठी सुद्धा संध्या हर्ष, कारण या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाला सुद्धा चषक देऊन आमना एकावरती लागल्यात. शेवटचा चेंडू बाकी. कोणत्याही गोलंदाजाला सोडलं नाही. तमीमला ठोकलाय, साकिबला ठोकलाय, अवेशला तर 3 ठोकलेत आणि सादला सुद्धा ठोकलाय. प्रत्येक कोणत्याही खेळाडूला, कोणत्याही गोलंदाजाला सोडलं नाही. असा धनु, जसं जीवना संघाला साकिबचं नाव लक्षात ठेवावं लागेल तसंच वाळवटी संघाला सुद्धा धनु हे नाव लक्षात ठेवावं लागेल. जर आज वाळवटी संघ हारला ना तर धनु त्यांच्या झोपेत सुद्धा त्यांची झोप मोड करेल. धावसंख्या पोहोचले. पहिलं सत्र संपल्यानंतर 38 धावा धाव फलकावरती लागल्यात. 39 धावांची गरज आहे ती वाळवटी या संघाला. पहिलं सत्र संपलंय. दुसऱ्या सत्राची सुरुवात होण्यापूर्वी आपण संधी देऊया डीजेला सुमधुर संगीताची. बीप सलामीचे फलंदाज तर गोलंदाजीसाठी सलामीचं पहिलं षटक घेऊन आलाय तो म्हणजे जयेश. आणि काय झेल टिपलाय जयेशने. तमीम एक कोहिनूर हिरा माघारी परतवलाय. तमीम सारखा फलंदाज कॉटन बॉलचा शिकार झालाय आणि नक्कीच तमीमच्या या अपयशावर आपण देऊ संधी डीजेला. साकिब, मी मगाशी म्हणालो होतो
की जे नाव लक्षात ठेवावं लागेल जीवना संघाला तोच साकीब जिवरक आपल्याला मैदानात पाहायला मिळतोय. खरोखरच काय खेळी केली होती साकीबने मागच्या सामन्यामध्ये. 9+1 मिळतात, एकूण 2 धावा. धाव फलकावरती श्री गणेशा केला जातोय. साकीब आणि शबीब आपल्याला पाहायला मिळतात. शबीब सुद्धा बावरलाय आणि घोषांकित क्षेत्र सर हा एक धाव मिळते घोषांकित क्षेत्रामध्ये. एका धावेच्या मध्ये धावसंख्या पोहोचली 3 धावांवर. 2 चेंडू 3 धावा आतापर्यंत धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. साकीब जिवराक बांधून ठेवला आणि आता काय होईल तर मिळतात एकूण 5 धावा. या पंजा पाहायला मिळालं आपल्याला मैदानात. पहिल्या सामन्यामध्ये साकीबने काय केलं होतं ते लक्षात ठेवावं लागेल. एखादा खेळाडू एक चौकार अडवण्याच्या मागे आहे. कसा चौकार अडवला जाईल, कसा चौकार रोखला जाईल याच्या मागे आहे. तर इथे दान दिलं जातंय 4 धावांचं वाळवटी संघाला. नक्कीच आमचे मित्र अक्षय पीटनाईक उपस्थित राहिलेत. नक्कीच खूप सुंदर क्षेत्ररक्षण आपल्याला त्यांचं नंतर पाहायला मिळेल. मोठे मोठे फटके सुद्धा आपल्याला पाहायला मिळतील त्यांचे. आपण यानंतरच्या सामन्यामध्ये त्यांना पाहूच. अक्षय पीटनाईक यांना खरोखर चांगला खेळ असतो त्यांचा आणि नाईटमध्ये तर खूपच चांगला प्रभाव त्यांच्या खेळीतून आपल्याला ते दाखवत असतात. यानंतर कळेल. धावसंख्या जाऊन पोहोचले 8 धावांवर. 4 चेंडू आणि 8 धावा. खूपच महाग ठरलं या चौकाराने. घोषांकित क्षेत्रामध्ये 1 धाव मिळते. 1 चेंडू अजूनपर्यंत बाकी आहे. धावसंख्या पोहोचली 9 धावांवर. साकीब जिवराक अजूनपर्यंत मैदानात उभा आहे. ज्याने मागच्या सामन्यामध्ये सामना खेचून आणला होता. नो बॉल, एक अवांतर धाव. या अवांतर धावा आपल्याला खूप काही देऊन जातात हर्ष. ज्यावेळेला आपण अवांतर धावा टाकत असतो, ज्यावेळेला अवांतर चेंडू फेकत असतो, या अवांतर चेंडूमुळे काय घडतं आणि काय त्याचा परिणाम काय होतो त्याचं जिवंत उदाहरण आपल्याला पाहिजे असेल तर अक्षय पुसाळकर आहे. एका चेंडूवर मला वाटतं 5 का 6 धावांची गरज असताना साजेश भाटकर यांनी 7 धावांची गरज असताना 5 चेंडू स्वैर फेकले होते आणि एका चेंडूवर 2 धावांची गरज असताना अक्षय तो चेंडू सुद्धा स्वैर सोडण्याच्या नादात मला वाटतं 1 धाव बनवली असती तरी सुपर ओव्हर झाली असती. धावसंख्या जाऊन पोहोचते 10 धावांवर. 10 धावा धावफलकावरती लागल्या. ज्या धावसंख्येने खेळायचं आहे तीच धावसंख्या अजूनपर्यंत आपल्याला पाहायला मिळते. धनु दुसरं षटक हाताळण्यासाठी शबीबसाठी. शबीब आणि साकीब आपल्याला मैदानात पाहायला मिळतात. पहिला चेंडू, ही रणनीती मला काही कळली नाही. ऑफ स्विंग केलेला चेंडू, टप्पा, चुकीचा टप्पा आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र आपण म्हणतो तोच ज्या टप्प्यावर गोलंदाजी करायची होती त्या टप्प्यावर पाहायला मिळाली. खरं म्हणजे ज्यावेळेला आपण यॉर्कर लेनचा चेंडू टाकतो, आपण ओव्हरआर्म क्रिकेट बघतो, त्यावेळेला यॉर्कर लेनचा आणि दांडी 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 गुल. शबीब बॅक टू द डग आउट. डीजे आपल्याला धनुच्या विरोधात 39 धावांचं लक्ष गाठायचं आहे. बॅक टू बॅक फर्निचर डिस्ट्रॉय.
थोडक्यात बजावला. एक धाव नक्कीच घोषांकित क्षेत्रामध्ये पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती 12 धावांवर. 4 चेंडू आणि 12 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंचा खेळ अजूनपर्यंत बाकी आहे. धनुने मात्र आतापर्यंत 2च धावा खर्च केल्यात आणि 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. खरोखरच फलंदाजी ताकदीची केली. मला वाटतं खऱ्या अर्थाने जर श्रीराम जीवना संघ जिंकला तर विजयाचा शिल्पकार हा धनुलाच म्हणावं लागेल. एकतर्फी किल्ला लढवला त्याने. एकतर्फी सगळे एका बाजूने गडी बाद होत असताना सुद्धा चौकारांचा भडीमार चालू ठेवला. धावसंख्या पुढे पोहोचवली आणि गोलंदाजीमध्ये आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केल्या आणि षटक संपल्यानंतर फक्त 3 धावा धनुने खर्च केल्या. त्याच्यामध्ये 2 महत्त्वाचे गडी सुद्धा मिळवले. खरोखरच काय ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपल्याला धनुचा पाहायला मिळाला. एक अष्टपैलू खेळी धनुकडनं आपल्याला पाहायला मिळाली. पण अजूनपर्यंत 13 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. मात्र अजूनपर्यंत साकीब जिवरक मैदानात आहे. ज्यांनी मागच्या सामन्यामध्ये जीवना संघाची झोप उडवली होती तोच साकीब जिवरक अजूनपर्यंत मैदानात उभा आहे. चला थोडंसं फास्ट व्हायचंय. नाणेफेकीसाठी यायचंय शिवगर्जना आणि दर्यावर्दी. चला जयेंद्र नाणेफेक करून घ्यायचंय. पहिला चेंडू मोठा फटका भावेश. आता चेंडू जाते. भावेश थोडासा फंबल होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एक धावेपासून अडवू शकत नाही. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते 14 धावांवर. खऱ्या अर्थाने सांगायचं झालं ना तर जे पॉवर प्लेच्या आतमध्ये जे खेळाडू लावलेले असतात ते खेळाडू क्षेत्ररक्षण करताना त्यांना एक धाव वाचवण्यासाठीच खऱ्या अर्थाने ठेवलेलं असतं. मात्र त्याच खेळाडूंकडून धाव का दिली जाते हे मला कधी कधी कळत नसतं. कारण तुम्हाला ती एक धाव वाचवण्यासाठीच आतमध्ये ठेवलंय. जयेंद्र शिवगर्जना आणि हॅलो शिवगर्जना आणि दर्यावर्दी नाणेफेकीसाठी यायचंय. मोठा फटका. तेवढं सुंदर क्षेत्ररक्षण. आता मात्र सगळ्यांचा आवाजाला मारू नको कारण काय भोगलंय ते यांनी भोगलंय. सौरभच्या हातून ती चुकी झाली होती. अशीच सौरभच्या हातून एक अक्षय चुकी घडली होती. 20,000चं बक्षीस आदगावमध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं. सेमीफायनलचा सामना होता आणि त्या सामन्यामध्ये 1 चेंडूवर 2 धावांची गरज होती. कंपल्सरी चेस असा सामना होता. सौरभच्या हातात चेंडू गेला आणि सौरभने तो यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू न देता यष्टीवर मारला होता आणि 2 धावा गेल्या होत्या आणि या संघाला पराभव पत्करावा लागला होता. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. अशा सौरभकडनं चुका होत असतात. मला वाटतं त्याला यष्टीच्या मध्ये काय दिसतं मला तेवढं काही कळत नाही. मात्र खूप वेळा तो यष्टीवर मारतो आणि तो नेम काही लागत नाही आणि मिळत आहेत स्टेट ड्राईव्ह मध्ये 4 धावा. डीजे सामना संपत आलाय. नाणेफेक करून घ्यायची आहे. 5 चेंडू आणि 20 धावा धावफलकावरती लागल्यात. म्हणजे 7 चेंडू आणि 19 धावांची अजून गरज आहे. या चेंडूवर काहीतरी आपल्याला सामन्याचा रंग पाहायला मिळेल. 3रं षटक संपलंय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या पोहोचली ती 20 धावांवर. म्हणजेच येणाऱ्या 6 चेंडूमध्ये 19 धावा. ओव्हर टू जयेंद्र. जयेंद्र नाणेफेकीचा अपडेट आमच्यापर्यंत आलेला नाहीये.
नक्कीच साकीब जिवरक मैदानात उभा आहे. मात्र मला वाटतं हत्यार आता जयेंद्रने गाळलेत. या सॉरी साकीबने आता तलवार मॅन केली मला वाटतं. काय सुंदर फटका, देखणा सुरेख फटका पाहायला मिळाला आपल्याला. मात्र आपण कधी कधी या चेंडूमध्ये थोडीशी चूक करतो हर्ष. आपण सरळ सरळ चेंडू टाकत जातो फलंदाजांना चौकार मारण्यासाठी आणि मध्येच एखादा नो पडतं आणि मग त्यानंतर मग आपल्याला कर्ज आपल्या डोक्यावर चढतं. षटकार, फलंदाज बाद. शेवटचा चेंडू बाकी. फॉर्मॅलिटी तर आपल्याला पूर्ण करावी लागेल. चला आवेश खेमा कोण आहेत? आवेश, मला वाटलं आवेश खेमा येतील, मगाचपासून तेच येत होते आणि आता आपल्याला 7 दर्जी पाहायला मिळत आहेत शेवटच्या चेंडूवर खेळण्यासाठी. काय घाबरू नका साध, उद्याचे कर्णधार आपले उपस्थित आहेत. याला उद्या पण लेफ्टी खेळावं लागेल. अभिनंदन श्रीरामजीवना क्वालिफाय झालेला संघ. तर आभार मानतो वालवटी संघाचे आपण या